लग्नाची बेडी या मालिकेमध्ये पुढील येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की शकुंतलाने राजश्रीला केबिनमध्ये बोलावलेले असते आणि शकुंतलाबाई ह्या राजश्रीवरती खूप मोठमोठ्याने बोलत असतात. त्याच वेळेस त्या ठिकाणी सिंधू येते. सिंधू ही शकुंतलाबाईला म्हणते की काय झालं आहे. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते, डॉक्टरीनबाई बरं झालं तुम्ही आलात तर. त्यानंतर प्रिन्सिपल हे सिंधूला सांगणार तेवढ्यात प्रिन्सिपलांना शकुंतलाबाई ही शांत बसायला सांगते आणि घडलेला प्रकार ही शकुंतलाबाई सिंधूला सगळा सांगत असते. त्यावेळी सिंधू म्हणते की हे शक्य नाही, आई कॉफी करणार नाहीत आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की आई अशा बोलूच शकत नाहीत आणि करूही शकत नाही. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते माझ्याकडे प्रूफ आहे. तेव्हा ती शकुंतलाबाई त्या साळुंकेबाईला म्हणतात की सांगा तुम्ही काय घडलं. त्यावेळेस साळुंकेबाई ह्या सिंधूला सांगतात की मी क्लासमध्ये फिरत होते तेव्हा मला राजश्रीच्या बेंचजवळ कॉफी मिळाली आणि ती राजश्रीला म्हणते काय राजश्री हे तुझं पडलं आहे का. तेव्हा राजश्री म्हणते की नाही, मी घरून सर्व अभ्यास करून आलेली आहे आणि त्यानुसारच मला सर्व प्रश्नांची उत्तरं येत आहे. मला ह्या कॉफीची जरूरत नाही. परंतु राजश्री ऐकत नाही. साळुंकेबाई राजश्रीला खूप बोलू लागतात. तेव्हा नंतर त्यांना केबिनमध्ये बोलवतात. तेव्हा राजश्री ही सिंधूला सांगते की अगं सिंधू, मी कॉफी केली नाही, हे ते खोटं सांगत आहे. तेव्हा सिंधू म्हणते अहो आई, मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की मग काय आम्ही खोटं बोलत आहात का, आणि तुम्ही तर आमचं कॉलेजचं नाव बदनाम करायला निघाला होतात ना. आता बघा मी ह्या राजश्रीचं नाव बदनाम करते की नाही. या कॉलेजमधनं त्यांना मी रेस्ट्रिकेट करते आणि ह्या कॉलेजमधनं त्यांना आता यायची वेळ नाही. ते हे कॉलेज सोडू शकतात. साळुंकेबाईसुद्धा राजश्रीला बोलतात की राजश्रीबाई, मी तुम्हाला बोलले होते ना तुम्ही कॉफी करू नका असं, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तेव्हा शकुंतलाबाई सिंधूला बोलत असते आणि शकुंतलाईकडे सिंधू ही बघत असते. परंतु तिला माहिती असतं की आईने कॉफी केलेली नाही. पण शकुंतलाबाई यांनी हा असा पूर्णपणे प्लॅन केलेला असतो की राजश्रीला तिला तिथून काढायचं असतं आणि सिंधूचं हे नाक चांगलं घालवायचं असतं. कारण तिच्या मनामध्ये सिंधूला बदनाम करण्याचाच निर्णय असतो. त्यानंतर ते बाहेर कागद काढतात आणि म्हणतात की हे तुमचे कागदपत्र घ्या आणि तुम्ही ह्या कॉलेजमधनं आत्ताच्या आत्ता बाहेर जा. त्यावेळेस सिंधू मात्र ही म्हणते की हे तुम्ही खोटे आरोप लावत आहात. हा आरोप मी मान्य करून घेणार नाही आणि आईने कॉफी केलेली नाही, कारण आईंनी रात्रभर पूर्ण अभ्यास केलेला आहे. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की नाही, मला तरी माहिती आहे आणि माझ्याकडे प्रूफ आहे. तुमच्याकडे काय प्रूफ आहे की तुम्ही सांगू शकतात. त्यावेळेस त्या ठिकाणी राघव येतो. राघव आल्यानंतर राघव म्हणतो प्रिन्सिपल सर काय झालं. त्यावेळेस शकुंतलाबाई म्हणते की इन्स्पेक्टर रत्नपारखी, मी सांगते काय घडलं ते. तेव्हा शकुंतला ही राघवला सगळं सांगते. तेव्हा राघव म्हणतो की माझी आई कॉफी करणार नाही आणि खोटंसुद्धा बोलणार नाही. परंतु शकुंतलाबाई ही राजश्रीला घालून पालून बोलत असते आणि हे काय त्या राघवला आवडत नसते. त्यानंतर इकडे ऋतुराज, ऋषभ, रेश्मा हे तिघही घरामध्ये पार्टी करत असतात, कारण ऋषभला मोठ्या पार्टी करून दागिने बनवायची ऑर्डर मिळालेली असते. तेव्हा ऋषभ म्हणतो की मला ही खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि माझ्या कामावरती शकुंतलाबाईसुद्धा प्रसन्न आहे. तेव्हा रेश्मा म्हणते बघ ना ऋषभ, आता तू वेगळीकडे गेला आहे तर तुझं कसं व्यवस्थित होत आहे. घरातल्यांनी तुझं कधी नाव काढलं नाही आणि तू जर पूर्णपणे या मार्केटमध्ये रुक्मिणी काकूच्या व्यवसायाबरोबर आला तर मला या घरामध्ये उंच आणि अभिमानाने राहता येईल. मी सुद्धा राजश्री काकूंना घरामध्ये कामाला लावेल, स्वयंपाकाला, त्या सिंधूलाही लावेल आणि नंतर त्या रुक्मिणी काकूंना मी किचनमध्ये घालेल, कारण सारखं सारखं त्या मला घालून पाडून बोलत असतात. त्यावेळेस ऋषभ म्हणतो की रेश्मा अशी स्वप्न बघू नकोस. ऋतुराज म्हणतो किती काय चुकीचं बोलत आहेत, सत्य आहे. तेव्हा ऋषभ सांगतो की काका, रुक्मिणी काकू ही तुमची वहिनी आहे, रत्नाकर काका हा तुमचा मोठा भाऊ आहे आणि अशाने आपले नाते दूर होतील, आपण दुरावू. तेव्हा तुम्ही असा विचार करू नका आणि मला घरातल्यांना हे सर्व काही सांगायचं आहे. तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर सर्वजण आनंदाने घरातील लोकांना ही आपण गोष्ट सांगूयात. ऋतुराज नाही म्हणतो, परंतु ऋषभ ऐकत नाही. ऋषभ म्हणतो मी तर घरातली सर्वांना सांगणार. त्यावेळेस ऋतुराज म्हणतो की ठीक आहे, आज तुझा आनंदाचा दिवस आहे ना, मग तू घरातल्या लोकांना तुला काय सांगायचं आहे ते तू सांगू शकतोस. त्यानंतर ऋतुराजने असं सांगितल्यानंतर ते सर्वजण पार्टी करत असतात. इकडे शकुंतला ही राजश्रीला खूप बोलत असते. त्यानंतर ती तिच्या पाकिटातल्या
कॉफ्यासुद्धा ह्या राजश्रीच्या राघवला आणि सिंधूला दाखवतात. त्यावेळेस राघव म्हणतो की तुमच्याकडे असा पुरावा आहे. तेव्हा साळुंकेबाई म्हणतात की हो, मी स्वतः त्यांना कॉफी करताना बघितलेलं आहे. तेव्हा राघव म्हणतो की हे शक्य नाही, माझी आई असं वागणार नाही. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की ती दिसते साधी, पण तशी नाही आहे. तिने कॉफी केलेली आहे आणि तुम्हाला जर विश्वासच नसेल तर साळुंकेबाई तुम्ही बोला. तेव्हा साळुंकेबाई म्हणते, राजश्री काल तू लायब्ररीमध्ये काल काय करत होती? तेव्हा राजश्री सांगते, मी लायब्ररीमध्ये माझा अभ्यास करण्यासाठी गेले होते. तेव्हा ती शकुंतलाबाई म्हणते की मग त्या ठिकाणी त्या लायब्ररीत जो मुलगा होता त्या मुलाला बोलवा आणि त्याला विचारा की ह्या त्या लायब्ररीमध्ये काय करत होता. तेव्हा राघव हा राजश्रीच्या जवळ जातो आणि राजश्रीला सांगतो की आई, माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे. तू कॉफी करणार नाही आणि हे मी ते सिद्ध करून दाखवणारच. त्यानंतर मात्र साळुंकेबाईचे जरा चेहऱ्यावरती घाबरण्यासारखं चिन्ह दिसत असतं, कारण ती खूप घाबरलेली असते. तेव्हा शकुंतलासुद्धा त्या कॉफीच्या केलेल्या सगळ्या चीट राजश्रीच्या बॅगमधनं काढून राघवला आणि सिंधूला दाखवते आणि प्रिन्सिपल मात्र हे डोळ्याने बघत बसलेले असतात, कारण त्यांना हा सर्व प्रकार माहिती असतो. परंतु त्या शकुंतलेच्या दबावामुळे काहीही बोलू शकत नाही आणि सिंधू मात्र हे आश्चर्यचकित होऊन बघू लागते. राजश्री हे बघून खूप रडते. तेव्हा साळुंकेबाई राजश्रीला विचारतात की तुम्ही लायब्ररीमध्ये नक्की अभ्यास करत होतात ना? त्यानंतर त्या लायब्ररीमध्ये त्यांच्या शेजारी असलेल्या त्या मुलाला बोलावले जाते, एका विद्यार्थ्याला, आणि त्या विद्यार्थ्याला साळुंकेबाई विचारतात की ह्याच त्या बाई होत्या का काल लायब्ररीमध्ये? तेव्हा तो विद्यार्थी सांगतो की हो, ह्याच काकू होत्या आणि ह्या छोट्या छोट्या चीट करत होत्या. मी त्यांना विचारलं की तुम्ही हे चीट काय करत आहे, तेव्हा त्यांनी मला काही उत्तर दिलेलं नाही. त्यावेळेस मात्र शकुंतलाबाई म्हणते की मग तू आम्हाला येऊन का नाही सांगितलं? तेव्हा तो म्हणाला की मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही. आणि राघव मात्र हा अतिशय रागाने शकुंतलेकडे बघत असतो आणि तो शकुंतलाबाईंना म्हणतो की जरा मला याची चौकशी करायची, मी घेऊन जाऊ का? म्हणून राघव त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणून घेऊन जाऊन बाहेर घेऊन जातो आणि त्याची चौकशी करू लागतो. इकडे शकुंतलाबाई ही राजश्रीचे कागदपत्र बाहेर काढते आणि सिंधूजवळ देते आणि सांगते की ह्या बाईला मी ह्या कॉलेजमधनं काढत आहे. या बाईने कॉफी केलेली आहे आणि तुमच्या घराचं नाव बदनाम केलेलं आहे. त्यानंतर सिंधू म्हणते की आमच्या आईंनी कॉफी केलेली नाही आणि मी त्यांना निर्दोष म्हणून साबूत करेल. तेव्हा त्या म्हणतात की मला फक्त थोडा वेळ द्या आणि मला एवढं माहिती आहे की कुठलाही गुन्हा करताना गुन्हा सिद्ध करण्यासाठी काहीतरी टाईम द्यावा लागतो. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्ही राजश्रीबाई निर्दोष आहात हे सिद्ध करून दाखवा. तेव्हा सिंधू म्हणते की मी आईंना निर्दोष केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि त्यानंतर त्या ठिकाणून राघव येतो आणि राघव, राजश्री आणि सिंधू हे तिघेही त्या ठिकाणून निघून जातात. आणि मात्र शकुंतलेला या गोष्टीचा मोठा आनंद झाला असतो आणि ती म्हणत असते की बघा डॉक्टरीनबाई, मी आता तुमचं काय करते ते तुम्हाला मी निस्तामूत करते. शकुंतलेचा नाद करायचा नाही असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि तुम्हाला मी या सर्व हिच्यातनं निकामं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला समजताच काय? आणि नंतर सिंधूने टाईम मागितल्यानंतर त्या म्हणतात की हिच्या हातात कुठल्याच प्रकारचं प्रूफ येणार नाही असं मी केलेलं आहे, त्यामुळे हे सिद्ध करून दाखवणार नाही. उद्या तर मी राजश्रीच्या हातामध्ये दाखला हा देणारच. त्यानंतर सिंधू ही त्या ठिकाणून निघून जाते. साळुंकेबाई ह्या राजश्रीकडे बघतच असतात. त्यांना पण वाटत असतं की आपण जे वागलो आहे ते चुकीचं आहे, कारण त्यांना माहिती आहे की राजश्रीने कॉफी केलेली नाही, परंतु या लोकांच्या दबावामुळे त्यांना खोटं बोलावं लागत होतं. पण काय करणार, पोटासाठी हे सर्व काही करावं लागतं. त्यानंतर सिंधू, राजश्री आणि राघव त्या ठिकाणून निघतात. ते थेट घरी येतात. घरी आल्यानंतर ते तिथला घडलेला प्रकार रुक्मिणीला आणि रत्नाकरला सांगतात आणि रुक्मिणी, रत्नाकर हे दोघेही राजश्रीला घालून पाडून बोलत असतात. राजश्री मात्र खूप रडत असते आणि हा सगळा प्रकार मधू बघत असते. मधूला तर या गोष्टीचा खूप मोठा आनंद झालेला असतो, कारण काकू ह्या राजश्रीचा अपमान करत असतात. त्या म्हणतात की तुला
घरातल्याच चौकटीतले कामं येतील, बाहेरची येणार नाही. रत्नाकरला सिंधू समजावत असते की बाबा तुम्ही मला साथ दिली तशी आईंना द्या. तेव्हा रत्नाकर सांगतो की सिंधू तुझ्यासारखी राजश्री नाही आहे, तुला अभ्यासात मन आहे, तसं राजश्रीचं कुटुंबच हे सर्व काही आहे, त्यामुळे तू हे खूप मोठी चूक केली. परंतु रुक्मिणीसुद्धा ऐकत नाही आणि राजश्रीला गाणून पाडून पडते. त्यानंतर त्या सिंधूला म्हणतात की सिंधू हे सगळं काही तुझ्यामुळे घडलेलं आहे आणि याला तू कारणीभूत आहेस. तेव्हा राजश्री सर्वांना गप्प बसायला सांगते आणि म्हणते की जरा शांत बसा, तुम्ही आता याच्यापुढे काही करू नका आणि माझ्यामुळे या घरात वाद घालू नका. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.